अगं मी इकडे फोन केला तेव्हा कळलं की खानसामा नाही, म्हणून म्हटलं. का केला होतास फोन? अरे विचारायला की सगळं नीट आहे ना, म्हणजे काही कमी जास्त झालं तर उगीच. मी इथे असताना काय कमी पडणार होतं? अहो प्लीज राहू द्या ना आता. मंजिरी बोलू दे त्याला. त्याला बोलू दे. मला ना माझी लायकी कळते प्रत्येक वेळी. आता काळजी करायला नको असं सुद्धा म्हणेल तो, म्हणू दे. पण मला काय वाटतंय आणि मला काय करायचंय ना ते मला चांगलंच माहितीये. आय एम सो सॉरी, मी चुकीच्या वेळी आले का? अगं तू काही काय बोलतेस? नाही खरंच मी ना वेडी आहे, मला कळायला हवं होतं. नाही ग, आता मी इथे आलेच आहे तर सांग ना. म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदा तुम्ही दोघं असे. अगं काहीतरीच तुझं, असं काही नाहीये. माझ्यापासून का लपवतेस? म्हणजे बोल ना. अगं प्रिया, म्हणजे अजून तुमच्यात. माफ करा मला. मत कशी झाली तुझी राणाला हात लावायची? त्याच्या अंगावर चाबूक ओढलास तू. प्रियाताई, प्रियाताई माझी काही पण चूक नाही. प्रियाताई मालक कोण ते कळलं पाहिजे लोकांना. परवा पुण्यामध्ये तुझ्या लग्नाच्या सेलिब्रेशन साठी मी पार्टी अरेंज केली आहे. नाही जमणार. अरे सुनो तो, सिर्फ गिने चुने दोस्त बुलाए यार. तेरी शादी में आना सका इसलिए. आणि ऐक, काही झालं तरी वहिनींना सुद्धा बरोबर घेऊन यायचंय, कळलं ना? व्यंग जमणार नाही. ए खूप झाला. यू हॅव टू कम. उद्या घरी पूजा आहे. पण मी परवा बोलतोय. परवा आम्ही हनीमूनला जातोय. ओह तो ये बात है. हाँ लेकिन दोस्त, भगवान के लिए इतने दिन रुका, दोस्त के लिए एक दिन और सही. बर चल, मी पार्टी कोल्हापूरला तुझ्या बंगल्यावरच अरेंज करतो. लेकिन पार्टी तो हो के रहेगी दोस्त. व्यंग हे बघ प्लीज जरा तू समजून घ्यायचा प्रयत्न कर. नो मी ऐकणारच नाही. मी परवा येतोय म्हणजे येतोय. आमच्या प्रियाला आशीर्वाद द्या. लवकरात लवकर डोक्यावर अक्षता पडू देत म्हणावं. नाही मावशी, गुरुजी असा आशीर्वाद नकोय मला. माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे असा आशीर्वाद द्या. लग्नाला का नाही आलास? पुण्यातल्या पुण्यात पालखी पाठवायची होती होय? आत्या, आता त्याचीच भरपाई करण्यासाठी आलोय. आज संध्याकाळी आपल्याला सत्यजितच्या लग्नाची मोठी पार्टी करायची इकडे. पार्टी? आणि आता गंमत आहे वय? गंमत नाही, मजा. आत्या आपल्याला खूप मजा करायची. चला आता या हॉलचं सगळं रंगरूप आपल्याला चेंज करायला हवं. मी तुला तुझ्या पुण्याला येण्याचं काय झालं त्याबद्दल विचारतोय. ओ पुण्याला? हा, सत्यजित मला म्हणत होता की तू. नाही, ते ऍक्च्युली इकडचं थोडंसं काम बाकी आहे म्हणून. प्रिया, जी कामं कधीच होणार नसतात त्याबद्दल थांबून काहीच उपयोग नाही. हे काय बोलतोयस तू? डिसिजन्स कशी पटापट घ्यायची. उगाच रखडलेल्या कामांसाठी आयुष्य थांबून उपयोग नाही ना.